नमस्कार, जय शिवराय। मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो। तर तुम्हाला बाहेर आवाज येत असतील तर मुलं इथे खेळतात, इथं म्हणजे बाहेर जे आहे ना जागा वटवरतीच तर तिथे खेळतात। तर पिल्लू पण तिथं बसलेले आहे, म्हटलं तोपर्यंत खिचडी आणि कढी खिचडी बनवायची तर ती बनवते आणि नंतर मग त्याला बाहेर थोडंसं मुलांमध्ये खेळायला घेऊन जाईल। तर मग खिचडी बनवते, तुमच्यासोबत पण रेसिपी थोडीशी शेअर करते। तर आज संध्याकाळी सुरुवात करते, त्यानंतर मला किराणा वगैरे आहे तो व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे, जो काम सध्या लागणार आहे तो बाजूला काढायचा आहे आणि जो पॅकिंग आहे तो पण वेगळा काढायचा आहे। सगळं सामान वगैरे आवरायचं आहे, तर ते सगळं काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत। तर हे मी धुवून ठेवले होते, थोडंसं सुकू घालते, मग कसं निवडून मग डब्यामध्ये भरून ठेवता येतं। तर भांडे वगैरे घासून ठेवलेले होते, म्हटलं ते एकदा पुसून घेऊया आणि त्यानंतर मग किराणा वगैरे पण मला चेक करायचं आहे, काय संपलं आहे, काय आणायचं आहे ते। तर ते बघते म्हटलं, पण एकदा कसं आहे भांडे जर लावून दिले ना पुसून वगैरे भांड्यांच्या स्टँडमध्ये, तर मग कसं किचन ओट्यावरचं कामही कमी होतं आणि मग खिचडी करायला ओटा पण रिकामा, म्हणजे कसं भांडे लावून दिले तर मग दुसरे भांडे धुवून त्यामध्ये ठेवता येतील म्हणून। आणि आपलं कसं असतं ना भांड्यांना थोडंफार किती जरी म्हटलं ना, आता ही दुपारी मी भांडे घासून ठेवलेले आहेत, तर थोडंफार त्यामध्ये पाणी असतंच। तर हे पाणी जर आपण एखाद्या कॉटननी किंवा रुमालनी पुसून ठेवलं ना, तर मग आपलं भांड्यांचं जे स्टँड आहे काही असू दे, आपण जिथं भांडे ठेवतो ते अजिबात खराब होत नाही किंवा गंजत वगैरे काही नाही, पुसून वगैरे ठेवलं आणि भांड्यांनाही डाग पडत नाही। जर क्षारचं पाणी जर असेल ना तर लगेच डाग पडतात, त्यामुळे मग मी ना भांडे कायम पुसूनच ठेवत असते। पाटीमधून जर आपण जे भांडे काढतो ना घासून ठेवलेले असतात ते मी डायरेक्ट कधीच लावून देत नाही, पुसूनच ठेवते। तर या पद्धतीने बघा, याआधी पण मी एकदाच बहुतेक शेअर केलं असेल तुमच्यासोबत। मग एवढा आपला फायदा होतो की आपलं भांड्यांचं स्टँड पण व्यवस्थित राहतं, खराब पण होत नाही, गंज वगैरे, कारण पाण्याचे थेंब पडले ना मग गंजून जातं आणि त्यातले ते क्षारचं पाणी जर असेल तर मग विचारूच नका। इकडे भरपूर पाणी आहे गुजरातमध्ये, म्हणजे भरपूर म्हणजे पाण्याची कमतरताच नाही आहे, पण मग थोडंफार क्षारचं पाणी आहे, थोडंफार म्हणण्यापेक्षा खूपच आहे। इथं तरी कमी आहे, वापीला खूप होतं जास्त। तर इथं एक्स्ट्राचा जो किराणा असतो ना तर इथं मी टीपमध्ये ठेवत असते। तर मग तेच आता करत होते की म्हटलं चला चेक करूया काय संपलं आहे, काय आणायचं आहे। आणि सध्या तर किराणा काही जास्त भरायचा पण नव्हता, पण म्हटलं काय काय अवेलेबल म्हणजे काय सामान आहे, काय आणावं लागेल ते मी चेक करत होते। म्हणजे मग जे नाही आहे ते आणता येईल म्हटलं, तर मग त्यामुळे मग चेक करून गेलेलं कधी चांगलं, कारण मग आठवण राहत नाही का ज्या वस्तू असतात त्या पण आणल्या जातात आणि जे नाही आहे ते नाही आणलं जात। तर जिरे पण आमचं काय झालं तर मी घेतले होते जिरे आणि पिल्लूनी डबल म्हणजे जो पाऊच होता ना टाकला होता, मग त्यामुळे जिरे माझ्याकडे सध्या एक्स्ट्रा झाले, जवळपास अर्धा 1 किलो जिरे असतील आणि पहिला जो होता अर्धा किलोचा मग मी तो संपवला। तर मग ते चेक करते काय आहे, म्हटलं इडली सांबार पण बनवतील, त्यानंतर ही पाणीपुरीचं पण एक पॅक आणलेलं होतं, म्हणजे त्या पुऱ्यांचा त्या फक्त तळायच्या असतात, तर म्हटलं चला तर ते पण होतं, तर म्हटलं चला पाणीपुरी बनवूया, तर उद्या परवा बनवेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल। याआधी भरपूर वेळेस मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तसं पाणीपुरीचं। त्यानंतर मला फालुदाही भेटला, म्हटलं चला 2-3 कामं सोबत झाले, तर त्यामुळे म्हटलं असं असतं। आता हे मी जर चेक नसतं केलं ना मग मला समजलं नसतं की फालुदा पण आणलेला होता लास्ट टाईम डीमार्टला गेलो तेव्हा। त्यानंतर मग पाणीपुरीच्या पुऱ्या पण आणलेल्या, तळून घ्यायच्या असतात आणि छान असतात, घरी पाणी वगैरे बनायला पोटभर खाता येतं, पोटही भरतं आणि मनही भरतं आणि मेन म्हणजे व्यवस्थित छान बनवताही येतं। त्यानंतर चहा पावडर पण मला असं वाटलं संपली, तर पण त्यानंतर 250 ग्रॅम होती, म्हटलं बरं झालं चला। तर मग मी ती ऑलरेडी ती चहा पावडरची बरणी जी होती ते घासून पुसून ठेवली, घासून स्वच्छ क्लीन करून पुसून सुकवून ठेवलेली होती, म्हटलं आल्यानंतर सोडण्यासाठी, पण पाऊच भेटला तर मग त्यामध्ये सोडून दिलं। आणि हे घासून काय आहे ना, तर मला एक कमेंट आली होती, मी मागे क्लिनिंगचा व्हिडिओ शेअर केला होता, कधी कधी चालूमध्ये फास्टमध्ये घसूनच शब्द येतो आणि जे आपण गावाकडे ऐकलेले असतात लहानपणापासून आणि ते जास्त करून ऐकायला येतात। तरी खरं म्हणजे आपण मिडल क्लास आहे, मी काय खूप मोठी नाही आहे की हाय लेवलला, तर मी पण गावामध्येच वाढलेली आहे, खूप सिटीमध्ये। आता आम्ही सिटीमध्ये राहतो लग्न झाल्यापासून, पण आम्ही गावामध्येच राहिलेलो आहे, स्कूल कॉलेज होतं सिटीत, पण मग थोडाफार जे शब्द आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहे ते शब्द लवकर तोंडामध्ये येतात, काही गोष्टी नंतर चेंज होतात। आता इकडं आल्यानंतर लग्न झाल्यानंतर भरपूर गोष्टी चेंज झाल्या, भरपूर लोकांचा अनुभव आला, भरपूर लोकांचा एक्सपिरियन्स आला जो आधी नव्हता। आधी पण मला भरपूर आलेला आहे, कॉलेजनंतर, कॉलेजला इतकं काही नाही,
तर आता फ्रेंडच असतात. पण मग कॉलेजनंतर जेव्हा मी जॉब करत होते 1.5 वर्ष, त्यावेळेस खूप जास्त आला. आणि माझं एक असं मी आहे म्हणून सांगत नाही, माझं एक नेचर आहे की मला लगेच कोणावरती विश्वास बसतो आणि मदत करायला म्हणजे कोणीही असो, जास्त ओळखीचं असो किंवा नसो, की मी डायरेक्ट खूप प्रमाणात मदत करते, कोणीही असो ते त्या जागेवर. मग तसं मी हॉस्पिटलमध्ये खूप लोकांना मदत केली असंच. कारण अशा मोठे जे हॉस्पिटल असतात ना, तिथे लवकर हेल्प करत नाही, सांगत नाही. पण मी खूप लोकांना हेल्प केली आणि खरंच म्हणजे आपण दुसऱ्यांना हेल्प करतो ना, त्याचं फळ आपल्याला म्हणजे फळ म्हणण्यापेक्षा काय आपलं एक नेचर असतं. आपण मदत करतो ना, तर आपल्याला पण छान वाटतं आणि त्याचं खरंच म्हणजे ते जे असतं ना, आपण लोकांसाठी करतो तर आपल्यासाठी पण कोणी ना कोणी करतं. आपल्याला पण ती वेळ येते तेव्हा आपल्याला पण कोणी ना कोणी मदत करतं. असं मला वाटलं, आपण जर लोकांचा चांगला विचार केला तर आपलंही चांगलंच होतं. आपण जर वाईट विचार केला तर आपलंही वाईट होईल. त्यापेक्षा कधी पण चांगला विचार करायचा. समोरचं चांगलं करते ना, अरे हो चांगलं करते, ते पुढे जाईल, आपणही त्यांच्या मागे जाणार, असं माझं मत आहे. बाकी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा. असं मला वाटतं की आपण समोरच्याला अरे हां त्याला चांगलं जमतंय, तो पुढे जातोय तर जाऊ दे, आपणही त्याच्या मागे जाऊया. आणि त्यानंतर मग सिटीमध्ये आलं, वेगळ्या म्हणजे डायरेक्ट सिटी म्हणण्यापेक्षा इकडच्या राज्यात आलो तर आपलं राज्य वेगळं, हे राज्य वेगळं आणि भरपूर लोकांचा एक्सपिरियन्स होतो. कारण भरपूर गावातले, जिल्ह्यातले, तालुक्यातले लोक भेटतात. एक्सपिरियन्स येतो की अरे हां कोण कसं आहे, कोण कसं नाही आहे, आपण किती वागतो लोकांसोबत. आपण कितीही चांगलं वागलं ना तर समोरचा तसा नसतो. हे खूप वेळेस मला म्हणजे अनुभवलं आहे, मी एक्सपिरियन्स केलेला आहे. आपण म्हणजे मी म्हटलं तुम्हाला, माझा खूप लवकर समोरच्यावर विश्वास बसतो. पहिला खूप बसायचा, आता तरी मी म्हणजे जसं जसं आपल्या म्हणजे ते म्हणतं ना आपण अनुभव येतो, त्यामुळे मग सवय होऊन जाते. खूप लोकांना मी म्हणजे लगेच अरे हां आपले आहेत, आपल्यासाठी शेजारी आहेत, चांगले आहेत, लगेच खूप मदत केलेली, खूप सगळ्या गोष्टी. आणि माझं जसे मी खूप गोष्टी लवकर शेअर करते, तो एक माझा मायनस पॉईंट आहे. एक लगेच विश्वास करणं आणि समोरच्याला लगे आपलंच मानणं आणि सगळ्या गोष्टी शेअर करणे, हा माझा खूप वीक पॉईंट आहे. आणि मग झाल्यानंतर मला अरे असं वाटतं अरे उगाचच आपण सांगायला नको पाहिजे. कारण समोरच्याला आपण जे समजतं ना, समोरचं कधी तसं नसतं. त्यामुळे खूप गोष्टी ना असं बाहेर गेल्यानंतर माहीत होतात, जिथं आपण जॉब करतो तिथं माहीत होतात, जे घरामध्ये बसून ज्या गोष्टी माहीत होत्या. आणि यूट्यूब चॅनल चालू केल्यापासून आणखीन जास्त एक्सपिरियन्स आला आहे. खूप म्हणजे जसं जसं आपण पुढे जाऊ ना, खूप चांगला एक्सपिरियन्स येतो. काही वाईटही असतो, काही चांगलाही असतो. पण एक गोष्ट आहे की आपण जितका समोरच्यावर विश्वास करतो ते आपल्यावर करत नाही. आणि आपल्याला म्हणजे आपण जे देतो दुसऱ्याला ते आपल्याला दुसऱ्याकडून भेटतं. कधी कधी विश्वासघातही होतो, लोक आपल्याला कामं येत नाही, आपण त्यांच्यासाठी कामं आलेलो असतो. चालायचंच. तुमच्यासोबत पण असं कधी घडलं आहे का नक्की कमेंट करून सांगा. चला असू द्या, व्हिडिओमध्ये वेगळंच काहीतरी होतं आणि विषय निघाला तर मी तो तुम्हाला सांगत बसले. असं झालं तर डब्बे वगैरे मी झटकून वगैरे घेतलं, त्याच्या खाली जाळे वगैरे काढून घेतले आणि घासून घेणार आहे. पण ते आजच्या व्हिडिओमध्ये नाही, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी शेअर करेन. आज एवढे कामं होतात त्यामुळे म्हटलं चला आज तर शक्यच नाही आहे, तर ते काम राहून गेलं माझं. तर पुढे म्हटलं नक्की उद्या करेल, डबे घासून घेणार आहे सगळे काय. आणि ते भरपूर मोठं म्हणजे तुमच्यासोबत एक गोष्ट पण शेअर करायची आहे, तर पुढे मी शेअर करेनच लवकरच. तर चला इथं मग आता सगळं काही आवरून घेतलं आणि म्हटलं चला आता पिल्लूला खिचडी खायची तर खिचडी बनवते. सर्वात आधी कढईमध्ये तेल टाकलं, कढीपत्ता टाकला, जिरे मोहरी टाकली, बारीक हिरव्या मिरच्या कट केलेल्या टाकल्या थोड्याशा, त्यानंतर थोडंसं लवंग आणि मिरे टाकले, 2 मिरे आणि 1 लवंग टाकली टेस्ट येण्यासाठी, किंवा मग बिर्याणी मसाला टाकला तरीही चालतो. तर छान परतून घेतलेला आहे बघा. तेजपत्ता पण टाकला, त्यानंतर बारीक कट केलेला कांदा टाकला. कांदा छान परतून घेण्याचं, थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे लवकर परततो. आणि छान परतून घेतला. त्यानंतर मग त्यामध्ये बारीक कट केलेले टोमॅटो, बटाटे टाकले. बटाटे मोठे मोठेच ठेवते कारण पिल्लूलाच खायचे असतात, त्यामुळे मग मोठे मोठेच ठेवते. तर छान परतून घेतलेला आहे बघा. त्यानंतर मग इथं मला शेंगदाणे टाकायचे होते, तर शेंगदाणे टाकायचे मी विसरले होते. त्यानंतर मग शेंगदाणे टाकले, छान परतून घ्यायचं. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि छान इथं परतून घेते. तर खिचडी कशी होईल तुम्हाला शेवटी सांगेलच. त्यानंतर मग थोडीशी हळद टाकली आणि मसाला वगैरे काही टाकणार नाही, थोडंसं बिर्याणी मसाला टाकेल टेस्टसाठी आणि बाकी दुसरं काहीही टाकणार नाही आहे. तर छान परतून घ्यायचं बघा. हा बिर्याणी मसाला आहे.
त्यानंतर छान परतून घेतलं आणि तांदूळ आणि इथं मसूरची डाळ घेतलेली. अशी मसूरची डाळ खाल्ली जात नाही, त्यामुळे मग खिचडीमध्ये पिल्लूसाठी मी तुरीची डाळ, मसूरची, मुगाची असं टाकत असते, म्हणजे छान प्रोटीन भेटतं. आणि तसंही तो जास्त काही खात नाही, मग असं गहू घातले तर बरं पडतं, म्हणून मग मी असं काहीतरी जुगाड करतच असते त्याच्यासाठी. आणि खिचडी पण छान होते. तांदूळ जास्त खाण्यापेक्षा आपण डाळीचं प्रमाण जास्त खाल्लं तर आपल्यासाठी पण प्रोटीन चांगलं असतं वेट लॉससाठी. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, माझं वेट भरपूरच वाढलेलं आहे. आता थोडंसं कमी झालं आहे, 1 पाऊण किलो. आता बघू आणखी एवढा एप्रिल तर गेलाच आहे, आता समजा मे आणि जूनमध्ये तरी झालं पाहिजे, आता 2 महिने. त्यानंतर 1 वाटी तांदूळ घेतलेलं होतं, 2 ग्लास पाणी टाकलं. आता हे तांदूळ आहे तर विकतचे, त्याला जास्त लागत नाही, रेशनच्या तांदूळाला पाणी जास्त लागतं, त्यामुळे थोडंसं कमीच टाकलेलं आहे. छान मिक्स करून घेतलं, चवीपुरतं मीठ टाकलं, त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं तूप टाकते. पिल्लूला पण आवडतं आणि खिचडी पण छान लागते आणि त्याच्यासाठी मग मी तूप यूज करतच असते. त्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आणि कुकरची एक शिट्टी मस्त छान काढून घेणार आहे बघा. तर अशी आपली आजची खिचडी तयार होणार आहे आणि थोडंसं तुमच्यासोबत शेअर केलं. बाकीचं मग पुढचा पार्ट आता मी डबे वगैरे घासून घेणार आहे, उद्या तर तुमच्यासोबत मग ते शेअर करेन. आणि बघा मस्त तिथं कुकरला झाकण लावून घेते, एक शिट्टी काढून घेईन आणि मस्त छान असं आपली खिचडी तयार झालेली आहे. शॉर्टकट आणि मस्त असं प्रोटीननी भरलेली असते आणि लहान मुलांसाठी तर फेवरेटच असते, त्यामुळे मग खिचडी डाळ भात आमचा असतो. एक दिवसाआड तरी असो, आज नाही केलं तर उद्या करावंच लागतं, किंवा आज संध्याकाळी नाही केलं तर सकाळी, सकाळी नाही केलं तर संध्याकाळी, मग असं चालूच असतं. तर बघा मस्त छान अशी खिचडी झालेली आहे आणि मसाले भात म्हणतो आम्ही आमच्या गावाकडे. आणि त्यानंतर वरतून थोडीशी शेव टाकली, पिलूला आवडते म्हणून आणलेली होती, आम्हाला उज्जैनला जायचं होतं, तर ती मोठी कहाणी आहे, नंतर तुमच्यासोबत एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. सो आजचा असा छोटासा व्हिडिओ होता. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.